मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या खोकी आणि घोडेबाजारच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावले। शिंदे म्हणाले की हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवून आमच्यासोबत आले आहेत। ज्यांना स्वतःचे खासदार सांभाळता आले नाहीत त्यांनी इतरांवर आरोप करू नयेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। यावेळी त्यांनी हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असे म्हणत ठाकरे गटाला आणखी धक्के बसण्याचे संकेत दिले। की आम्ही कुठलेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, पूर्ण करतो, फुल प्रूफ करतो। त्याप्रमाणे खासदारांचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आणि त्या सगळ्या प्रक्रिया कायदेशीर आणि ज्या घटनात्मक प्रक्रिया आहेत ह्या संपूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत। सगळे 6च्या 6 खासदार खुश आहेत। आताच मला 2 खासदार भेटले आणि ते शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित झालेली शिवसेना, विचारांची शिवसेना, हिंदुत्वाच्या विचारांची शिवसेना, सर्वसामान्यांच्या मनातली शिवसेना, या ठिकाणी त्याच शिवसेनेमध्ये ते काल आलेत आणि आमच्या परिवारामध्ये आलेत। त्यामुळे ते खुश आहेत। आमचे आता अगोदरचे 7 खासदार, हे 6 खासदार, आता एक मोठी टीम तयार झालेली आहे 13 खासदारांची। राज्यसभेमध्ये 2 खासदार, असे 15 खासदार, एक मोठी टीम या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि त्यामुळे जे शिवसेना त्या भागामध्ये अधिक बळकट आणि अधिक मजबूत होईल आणि त्यामुळे त्या भागातल्या विकास कामांसाठी आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितलेत। काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे। ये बात आप उनको पूछिए, मुझे पूछने की आवश्यकता नहीं। कल का झटका उनको बहुत जोर का बैठा है। आज सदन में उसके परिणाम दिख रहे थे, उनका संतुलन बिगड़ चुका है। सच में हुई? देखिए मैं क्या कोई मीटिंग ऑफिशियल, क्योंकि अभी तक कोई फोटोग्राफ, कोई लेटर सामने आया नहीं। मैंने कल कहा कि ये 6 सांसद शिवसेना में शामिल हुए, आपके सामने लाया था ना उन्हें। अभी लोकसभा लीगल प्रोसीडिंग कंप्लीट हो चुकी है। लोकसभा अध्यक्ष जी के पास जो भी कानूनी कार्रवाई करनी थी, जो भी घटनात्मक कार्यवाही उनके पास करनी थी, वो सब पूरी हो चुकी है। और इसीलिए कोई भी कुछ भी कहे, आप उस पर भरोसा मत रखो।